होय वा काय गे जाऊ आता भाव आलाय फिरून आपला सासरवाडी हे करून. अगं फिरायला गेला नव्हता ती पितूर होता पितूर कारण का महाळ असते ती महाळा जेवाय गेलता ग जेवण पोट भरून आले ती. जावा आता तुम्ही घरी विहिरीत पाणी लागले वाटतंय पाणी फिनी काढ लागा जावा चांगले तुम्हाला सांगायचं काम माझं. अगं तू पण व्हायच मदत करून माझं हाणलंय केटार तिथं. अगं मी मस्त राखून राखून दमलो या आणि मला पाणी काढायचं लावणार मला पाणी काढायचं लावणार. मी काय करू मग मी काय तुमच्यात काय मोल करे काय बर असू दे तू आताच्या आता माहेरा निघू जायचं. जातच नाही मी जातच नाही मी कशी जाईल नखऱ्यात बोलायचं नाही तुम्ही बी नखऱ्यात बोलायचं नाही अशी फिरवून पिशवी तुला मसर ऐकते ते का नाही काय काय झालं मसर फुगवून आण मग जातो मी आता पण आडवं येणार नाही बघा तुला डायरेक्ट तू घरी घेऊन मसरी घे. कुठं नाही लांब घरी बी माझे मी एकटी बाजरीन पालती आंब्यात झाड खायला दे का मग मी का करू. जातो मग मी आता बघ तू काय काय झाले घरी काय काय नाही ते अजून मोटर आणली नाही ते पाणी बकेटनच काढावं लागतंय. आणि तुम्ही गेला पाणी फिरी काढू लागितलं ना काय करायचं सांगा स्वयंपाक करून स्वतः खायला काय मी काय तुम्हाला घालत नाही बहीण. अगं इडे मग तुझी जमीन विकून टाकूया सर. मला जमीन आहे का मग कोणाची कुठे मला जमीन माझ्या नावा म्हणजे तुझी झाली तुमच्या नावावरची सगळी भावाला दिली म्हणजे मी कावड टाळ्या वाजवत बसू. भावाला कसं देतो अगं सगळी जमीन आता आपलीच आहे कळलं का भरमात राहून माणसानं सगळी इस्टेट आता आपलीच आहे. इस्टेट आपली असं म्हणून भरमात राहून अजून म्हणते येळ गेल नाही सुधरा जरा सुधरा. काय सुधारायचंय काय सुधरायचंय करता या हा आता शेतीला पाणी करतोय भाव मग आता भाव देतोय वंजळीनं हा दर बाबा आता मोटर चालू कर वंजळीनं आता बघाशी 65,000 मारलं त्याला 65,000 रुपये दिले हिरी आता का बरं दिलं तुम्ही का बरं दिलं मी आता मग काम कसं चालायचं चालायचं भावाकडे पैसा ते हिर पाळलेच कशाला मग शेतीसाठी शेती 3 लाखाला ठरवून दिली त्यातलं 65,000 पोचलं आता राहिलं पैसा अजून दे दमान. त्यामुळे तू टेन्शन काय घेऊ नको. आता आपल्याला भिजायला अजून नळ्या ही आणायला येते 10-15 नळ्या लागतील. गोटा पाईप आणावं लागेल मोटर आणावं लागेल लय खर्च आहे पूजा लय खर्च आहे. आता 2-3 दिवसानं ती मका बी वाटून घेतो आता ती मला म्हणते सरमान न्यायचा काढून सरमान काय खाई ना ती मसर साडमान म्हणा खावा तुम्ही दोघं नवरा बायको मका द्या म्हणा मी घालते. मग आता मकाचं एक तुकडे घेतो की मी कुठलं घेऊ वरचं घेऊ का मधलं घेऊ कुठलं देईल ते घ्या वरचं बार काय मधलं घेतो तुम्हाला बारक काय मोठं काय बारकस काय द्यायची मुश्किल तुम्ही मोठ्या आता आज संध्याकाळी त्याला नाव काढतो आणि एक तुकडा आपलं घेतो म्हणजे आपलं मसराला बी टेन्शन मिटलं. नाही म्हणल्यावर काय करायचं नाही म्हणल्यावर चाललं उद्या रेकॉर्ड करून टाका म्हणायचं. भाव नाही म्हणत असते मला ठरलेलं म्हणत नसतो म्हणत असतो माझा पक्का विश्वास आहे माझा पक्का मला म्हणतो तू टेन्शन घेऊ नको आपण बसून सगळं मिटवून टाकू म्हणलंय. सगळं मिटवून टाकू म्हणलं जकडलं तकडं सगळं व्यवस्थित करून टाकू म्हणला. एकत्र राहायचं का तुम्ही हा एकत्र येईल आता नाही मला वाटलं असं म्हणून नाही आपल्या ज्याची ती करून घेणार आहे म्हणजे कोणाचा सराप लागू नये. प्रत्येकाला लेकर बाळ आहे ती कोणाचा सराप लागू नये. हिशोब क्लिअर 2 रुपये मला उशिरा दे म्हणते दमान दे म्हणते पण माझं टप्प्याटप्प्याने द्या म्हणते देऊन टाकायचं. आता हिरेला 65 मारली आता राहिले पैसे किती राहते तेवढं बघून आपल्या हिशोब देऊन टाकायचं. अगं मग सर गेली पुढे उठ आता मला जाऊ दे आता घरी मग खाते ते खाऊ दे खाऊ ना खाऊ कसलं तावतंय मसर घातले उगा चारलाच घरी मग अगं जेवण तर घेऊन येईल नव्हतं मी तुम्हाला घरी लावाय आली ना मी घरी लावाय आली घरी जाऊ का अगं पाणी काढायचं मला न्याट लई लागतं या मग मोटर ना तू जा म्हणलं काय करते जाऊन मी पाणी काढ बस बोला बरं तुम्ही आता बोला तुम्ही मला तुम्ही टेन्शन देऊ नका बरं का मी तुम्हाला हिरपाडा म्हणले नव्हतं तुमचं पाणी काढाय काय मी बटकी नाही काय बरं आणि तू म्हणते हिरपुणी पाडा म्हणलं
आणि शेती बीस होय कशा हाय ते हाय की तळ्याखाली. आटलं डबर आटलं तर आटलं तसंच बसायचं. पावसा होईल तेवढं होईल. प्रत्येक वेळी पाऊस पडतोच का? पावसाळ्याच्या दिवसात पाऊस पडतो ना का उन्हाळ्यात पाऊस पडावा? बरं काय टेन्शन घेऊ नको. राग आता मस्त म्या फुगवडीत सगळी म्या सगळी फुगवडी. आता तू नुसती नॉर्मल आली. आता मस्त कुठं दमवत नाही काही नाही निवांत. टाकडाला त्या टाकडाला का फुगली घेऊन आणावं लगेच तर वाजवतच पाण्याला. ऊन कसलं आहे? ऊन कसलं आहे मग पैसे येते दिसतील आज तुला. कुठलं पैसे देते मला? हात खाजवते म्हणून म्हणले. हिथं हात खाजवल्या पैसे येतात. आता देऊन बसला भावाला कुठलं पैसे यायच्यात या बोलता या टेंबड्यात. का खजिना आहे कुठं गावला बघा नाही. खांदा या रानात नाही खजिना गावतील तुम्हाला. पुढं माझा उड कुठं चाललं? अगं मस्त गेली पुढं लोक काय दहनात. अवघड आहे तुझा अगं. मी अशीच मस्त राखते. तुला मसर सुद्धा राखायची नाही. अवघड लय काम आहे. कशी चालते अगं? तुला चाला ये ना पूजा आणि तू सोंग करते मस्त राखायची. हा असली मुक्कन झाली. कसलं गावात आहे खायला बघ. तुला कमी पडलं तरी तू पण खाय यातलं मुकून सांगा. तेच खावा तुम्ही. मला म्हणताय जेवण घेऊन ये खावा यांचा का तुम्ही. अगं मुकुणी शाखा लय भार लागते. तुम्हीच खावा म्हणलं तुम्हाला. करतानाची आठवण तुला येईल. नको मला छत्री उलटी धरू नको. उलटे लगेच पाऊस आला नाही अजून. तुम्ही टेन्शन देऊ नका बरं का. मला आधी डोकं दुखते सकाळपासून. तुम्ही काय बरं टेन्शन देता मला? माझं टेन्शन संपलंय म्हणून तुला टेन्शन द्यायला आलोय मी. घालील मग हा लावेल बापाला फोन आणि लेखीचं गुण सांगेल. आणि जावायचं गुण काय ते जाते तर कुठं. आता फुल पोशाख आणाय सांग बापाला. कशाचा फुल पोशाख आहे? मला जावायला. जावाय कवा सासऱ्याला घेऊन दमलाय ते जावायला सासरा. हा सासऱ्यान कामच केलं नाही काय तर. बसलं म्हणजे जरा बरं वाटतं. कशी माझी मस्त नसते गोळा. अगं ही मुकन खाती ती मुकन. पण गावातच खाते ती ना. मग हिंमत लागती ती गावात चारायला. पण मी चारती म्हणलंय जावा बिंदास जावा साहेब. कसं आहे तळ्यात पाणी नाद करायचं नाही. मग काय जातो आता. तुम्ही एकदाच निघा बरं येत ना. निघा बरं उगा मला टकुरी शिरू नका माझ्या. जातो या आता जातो आता करता इथं. तुम्हाला काम होया जाय तुम्हाला. हा मला जनावरच राखायची चांगली. बाकी काम तेवढंच येतं जीवनात येऊन तुम्हाला तेवढंच काम येतं. दुसरं काय येतं सांगा. ही मला मोकळं फिरायला मला बरं वाटतं. व्यायाम होतो बरं वाटतंय. घरचं काम म्हणलं वैताग पैसे येते. माराय तेवढे येते. आणि घरचं काम म्हणलं वैताग येते. पैसे मारायचे भावाला. 65,000 मारले येतं. आता टेन्शन आहे तुला सांगितलंय. मला का बरं सांगितलं तुम्ही? मी काय मालकी नाही का? बायकोलाही माहित असावं उद्या काय घोळ झाला तर. तुमच्या मध्ये पडत नाही आता. आता माझं मी बघणार ते तुमचं तुम्ही बघायचं. असं आहे का? दिलं नाही बर. दिलं ते तुमचं तुम्ही बघा. बर हा आता असं आहे ना. असंच आहे.